हा 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 जबरदस्त असं मंडळी, सुगंध बघा किती सुटलाय. कसं आहे क्वालिटी वगैरे? छान क्वालिटी आहे. एकदा विजिट आठवून येऊन द्या म्हणजे तुम्हाला समजेल. बरोबर. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देवान आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो. मंडळी कसं आहे, आमच्या पंचक्रोशीमध्ये आरवलीमध्ये मागजन या रोड साईडला लगतच आपल्या दादाचा स्टॉल लागलेला आहे बुर्जी पाव. त्याला आपण आज व्हिजिट करणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला ठिकाण दाखवतो. तर मंडळी इकडे बघू शकता, समोरच आपली आरवली आहे आणि ती समोरच ब्रिज, इकडे जाणार समोरच चिपळूण आणि हा बरोबर इकडे मागझनला जाणारा रोड आणि दादाचं इकडे स्टॉल लागलेला आहे इकडे. तर आज त्यांना आपण व्हिजिट करणार आहोत. तर चला मंडळी झटपट व्हिडिओला सुरुवात करूया. चला मंडळी. नमस्कार साहेब, आपलं नाव कसं? मीर कदम. बरं, काय काय इथे उपलब्ध आपल्याकडे आहे साधारण? बुर्जी पाव, ऑमलेट पाव, चहा, मॅगी. बरोबर. साधारण किती वर्षापासून हा धंदा ओपन केलेला आहे? हा वडिलांपासून आहे. बरोबर. त्याच्यानंतर मी आता आलो. चला मंडळी इकडे बघा, दादा इकडे धंदा करून 20 वगैरे वर्ष झालेले आहेत आणि इकडे बघू शकताय. बरं, आपल्या दुकानात साधारण हाय लेवलला म्हणजे असं काय चालतं, म्हणजे अशा तुमच्या अंदाजात? बुर्जी पाव बघा, बुर्जी पाव असं दादांच्या इकडे क्वांटिटी. बरं मंडळी इकडे बघू शकताय, थोडीशी आम्हाला इकडे रेसिपी दाखवू शकताय काय? हा दाखवूया ना. चला. हे बघा मंडळी, कोकणातच बघा अशा प्रकारे याची गावा ठिकाणी धंदा वगैरे केला जातो आणि इकडे बघू शकताय जबरदस्त. हे आता काय बनवत आहे? बुर्जी साधारण किती लोक याच्यामध्ये खाऊ शकतील? 3 अंड्याची बुर्जी आहे. बरोबर. जण खाऊ शकतो. बरोबर. हे बघा, तर मंडळी इकडे बघू शकताय मस्त इकडं उपलब्ध सोयीशी केलेली आहे आणि कस्टमरसाठी. आणि इकडे तसे मस्त स्ट्रीट फूड म्हणतात ना, ते असे काही जबरदस्त. चला. हे बघा, इकडे इथे बुर्जी होती तयार आणि बुर्जी आणि पाव. हे बघा मंडळी, तुम्ही जर इकडे जाताना कुठे आलात तर इकडे दादाच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा आणि तिथे काही चव असते ती तिचा आस्वाद घ्या. हा 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 जबरदस्त असं मंडळी, सुगंध बघा किती सुटला आहे. तर दादा इकडे किती वाजेपर्यंत साधारण सुरू होतं दुकान? संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. बरोबर. आणि 12 वाजता चालू असतो, थोडा वेळ बंद ठेवतो. अच्छा. सकाळी 4 वाजता चालू करतो. अच्छा. साधारणपणे कुठून लांबूनपर्यंत इकडे लोक येऊ शकतात तुम्हाला, तुमच्या अंदाजान? संगमेश्वर, चिपळूणमधून पण येतात. अरे बापरे. बघा मंडळी, चिपळूणपर्यंत इकडे दादाचा स्टॉल इकडे फेमस झालेला आहे. बघा आरवली इथे जबरदस्त. तर मंडळी बघू शकते इकडे कस्टमर वगैरे इकडे आलेले आहेत आणि इकडे थोड्या वेळात आता गर्दी वगैरे होईल. आणि इकडे बघा मस्त अशी बुर्जी केली जाते. बघा आणि इकडे त्या साईडला चहा वगैरे ठेवलेली आहे. हे बघा. चला मंडळी इकडेच बघा गावठी सर्व मसाले वगैरे आहेत. बरं मंडळी इकडे बघू शकताय बुर्जी पाव. हा बघा, त्यासोबत आहे कांदा लिंबू. जबरदस्त. इकडे आलात तर कधी इकडे आस्वाद देता घेऊ शकताय. चला आपण आता आपल्या कस्टमरला विचारूया. बरं, आपलं नाव कसं? धर्मा. कुठून आलात आपण? आरवली. बघ, काय सांगाल याच्याबद्दल, कसं आहे क्वालिटी वगैरे? छान क्वालिटी आहे. एकदा विजिट आठवून येऊन द्या म्हणजे तुम्हाला समजेल. बरोबर. आपलं नाव कसं? हां. बरं, पहिल्यांदाच आलात इथं? नाही, 2 दिवस झाले. बरं, काय सांगाल याची क्वालिटी वगैरे? मस्त छान. बरोबर. चला.
बरं दादा, इथं सकाळपासून साधारण किती प्लेट वगैरे हे विकली जातात? ते ना आता कसं इथे ब्रिज झाल्यापासून आहे ना, मी आता आतमध्ये आलो. बरोबर. म्हणजे आता कसं कार्यक्रम चालू असतात, हे असतं 100 गांडी सांगतात. अरे बापरे, 100 मंडळी. तुम्ही पण इकडे व्हिजिट करू शकताय, बघू शकताय. बरं मंडळी, आपल्यासोबत आलाय आपला सचिन मामा आलाय. बरं, काय सांगशील आणि काय सांगाल इकडे क्वालिटी वगैरे काय? हा, क्वालिटी बऱ्यापैकी आहे. बरोबर. तेच चांगले आहे. बरं दादा, सकाळपासून इथे पावाच्या लाद्या किती साधारणतः मागवत असाल अंदाज? पावाच्या लाट्या म्हणजे सीझन व्हायचं. बरोबर. आणि आपल्या स्टॉलचं नाव कसं? नानाची चहा. आणि इकडे बघू शकताय कांदा कटिंग केलेला आहे, कोथिंबीर, कांदा, लिंबू, टोमॅटो, सर्व फ्रेश माल आहे आपल्याकडे. आणि इकडे येऊ शकताय बघा मंडळी. कधी इकडे आलात तर विसरू नका इकडच्या दादाच्या स्टॉलला व्हिजिट करायला नक्की या. आणि इथला जो आस्वाद काय आहे ना, तो घ्यायला विसरू नका. हे बघा. चला मंडळी, इकडे बघा, दादाने इकडे कॉफी ठेवलेली आहे. आता त्याची कॉफी थोडीशी रेसिपी दाखवतो तुम्हाला. हे बघा, दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि इकडे बघू शकताय. मंडळी इकडे बघा, कॉफी इकडे बघा दादाने दिलेली आहे. आणि याची आपण चव बघणार आहोत काय झाले. चला. हे कॉफी तर एकदम मंडळी अप्रतिम झाले. तर तुम्ही देखील इकडे व्हिजिट करू शकताय. जबरदस्त आणि सुप्रसिद्ध हा कोकणातला स्पेशल स्ट्रीट फूड म्हणतात ना, तेच. चला चला मंडळी, तुम्ही पण या इकडे आस्वाद कॉफीचं घेऊ शकताय. आणि जे काही भुर्जीपाव वगैरे आहे ना, त्याचं देखील आस्वाद, ते आपण काय चव आहे ना त्याची एक नंबर झाली आहे. आणि इकडे बघू शकता आपण जे काही कस्टमर आले होते त्यांच्याकडून सुद्धा त्यांची प्रतिक्रिया घेतली. तर भरपूर खरं तर कुलून वगैरे अशा ठिकाणीची लोक इकडे आपल्या आरवलीमध्ये येतात, खास दादाच्या स्टॉलवर. चला फायनली मंडळी, मी आता घरी आलो आणि अक्षरशः आज बघा पाऊस, आजचा दुसरा दिवस आहे आणि आज पाऊस बघा किती अक्षरशः येतो. तर मंडळी, आय होप हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवर्जून कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर कुणी नवीन मंडळी आले असतील त्यांनी जे सबस्क्राईब नावाचे बटन आहे ते दाबायला विसरू नका. आणि हो मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करता येईल, तुम्ही शेअर करा. तर तुर्तच या व्हिडिओची रजा घेऊया. या कोकण आपलंच आहे. काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.